या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। 18 जागांसाठी तब्बल 429 अर्ज दाखल झाले आहेत। या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्यासाठी अजून 15 दिवस लागतील, पण कुणाकुणाचे पॅनल उतरणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। माजी आमदार दिलीप माने, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे निवडणुकीत उतरल्याने रंगत पाहायला मिळत आहे। आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख हे काय निर्णय घेतात याची उत्सुकता लागली आहे। आता या रणांगणात मोहोळचे आमदार राजू खरे उडी घेणार आहेत, तशी त्यांनी भूमिका घेतली असून मोहोळ विधानसभा मतदारसंघात उत्तर सोलापूर तालुक्यातील 22 गावांचा समावेश आहे। त्या गावांमधील ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक हे मतदार असल्याने आमदार खरे यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे दिसत आहे। उत्तर सोलापूर तालुक्याचे नेते बळीराम काका साठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। राजू खरे म्हणाले, माझ्या मतदारसंघातील मतदान पाहता आमचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्याशी चर्चा करून ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे खरे यांनी सांगितले। खरे आता निवडणुकीत उतरणार असल्याने नक्कीच रंगत येणार यात शंका नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।